हां. द नेम ऑफ टुडेज लेसन इज ग्रीटिंग्ज. काय आहे आजच्या धड्याचं नाव? ग्रीटिंग्ज हे नाव आहे. आणि मग या ठिकाणी आपण सुरुवात करतोय आपल्या आजच्या लेसनला. तर ग्रीटिंगला परत एकदा सांगतोय, मराठीमध्ये म्हणतात अभिवादन. कोणीतरी आलेलं आहे, त्यांना जॉइन करून घेऊयात. ओके. हां. चला. तर या ठिकाणी आपल्याला पाहता येतंय ग्रीटिंग ग्रीटिंग्ज मीन्स इन मराठी विल से अभिवादन. अभिवादन काय असतं, तर जेव्हा आपण एखाद्याला भेटतो, त्यावेळेला आपण जे शब्द सुरुवातीला बोलत असतो, ते थोडक्यात आपण अभिवादन त्याला मराठीत म्हणत असतो. इंग्लिशमध्ये त्याला आपण त्यालाच आपण ग्रीटिंग्ज म्हणत असतो. आता जसं भेटल्यानंतर नमस्कार किंवा राम-राम असे जे शब्द वापरले जातात, ते मराठी भाषेतील आहेत. आता इंग्लिशमध्ये काय असतं, वी विल सी दॅट इन वन बाय वन स्टेप. ओके. देन इट्स इंट्रोडक्शन फॉर दिस. व्हॉट आर ग्रीटिंग्स? ग्रीटिंग्ज मीन्स व्हॉट? बघा या ठिकाणी व्हेन वी मीट समवन, जेव्हा आपण एखाद्याला भेटू, वी से सम नाईस वर्ड्स टू शो रिस्पेक्ट, लव्ह और केअर. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला भेटत असतो, जेव्हा आपण एखाद्या समोर उभा राहत असतो किंवा येत असतो, त्यावेळेला आपण समोरच्यांचा आदर करणारे जे काही शब्द आपण वापरत असतो, त्या शब्दांना आपण म्हणत असतो थोडक्यात ग्रीटिंग्स. सो दीज वर्ड्स आर कॉल्ड ॲज दी ग्रीटिंग्स. जेव्हा आपण सकाळच्या वेळेला भेटतो, व्हेन वी मीट समवन इन द मॉर्निंग, वी से गुड मॉर्निंग. काय म्हणत असतो आपण सकाळच्या वेळेला भेटल्यावर? मॉर्निंग टाईममध्ये भेटलो आपण, येस, तर गुड मॉर्निंग म्हणत असतो. व्हेन वी मीट समवन ॲट नाईट, सो देन वी से गुड नाईट. आपण काय म्हणत असतो? गुड नाईट. ओके. सो वी शुड टेक केअर ऑफ दिस. इफ द टायमिंग इज in the morning, then we have to say good morning. If the timing is at night, then we have to say good night. Okay, but good night, we say good night while we take leave or we left from that person. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीपासून जात असतो, म्हणजे बाय करत असतो, त्यावेळेला आपण गुड नाईट म्हणत असतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. जेव्हा भेटल्यानंतर मात्र आपण त्यावेळेला काय म्हणत असतो? गुड इव्हनिंग हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे आपण. कोणीतरी आलेलं आहे, त्यांना एंटर करून घेऊयात. येस. तर आपण सध्या इंग्लिश पाहतोय आणि इंग्लिशमध्ये आपण आजचा लेसन आहे आपला, तो म्हणजे ग्रीटिंग्सचा. आता ग्रीटिंग आणि सध्या काही दिवस इंग्लिश कंटिन्यू पाहणार आहोत. सो ज्यांच्या इंग्लिशच्या प्रॉब्लेम्स असतील, ते प्रॉब्लेम्स मला सांगत चला. ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात येत नाहीत, त्याही मला सांगत चला. ओके. सो टाइप्स ऑफ ग्रीटिंग्स. ग्रीटिंग्स, मॉर्निंग ग्रीटिंग. मॉर्निंग ग्रीटिंगमध्ये काय आहे मग? गुड मॉर्निंग. बघा, वी सेज दिस व्हेन वी मीट समवन इन द मॉर्निंग. ज्या वेळेला आपल्याला मॉर्निंगमध्ये आपण एखाद्याला भेटू, त्यावेळेला आपण म्हणत असतो गुड मॉर्निंग. एक्झाम्पल्स आर हेअर. गुड मॉर्निंग टीचर, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जेव्हा आपण बघा काय करत असतो, की सुरुवातीला जेव्हा आपल्याला टीचरना आपण भेटू, त्यावेळेला आपण म्हणत असतो गुड मॉर्निंग टीचर. एखाद्या सरांना भेटलात तर गुड मॉर्निंग सर. ओके. आणि आपल्या एखाद्या मित्राला भेटलात, समजा राजू नावाचा फ्रेंड आहे तुमचा, त्या राजूला भेटलात, गुड मॉर्निंग राजू. ओके. त्यानंतर प्रतीक नावाचा फ्रेंड असेल, तर त्यावेळेला गुड मॉर्निंग प्रतीक असं. आणि जेव्हा अनेक फ्रेंड्स, सगळे मित्र बसलेले आहेत किंवा एकत्र उभा आहेत आणि तुम्ही त्यांना एकत्र तुम्ही त्यांची आणि तुमची भेट झालेली आहे. मग तुम्ही सर्वांना एकदाच आवाज द्याल, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ओके. तर हे लक्षात ठेवायचं आहे, की गुड मॉर्निंग कशाला म्हणतात. चला, त्यानंतर पुढे आपण जातोय आता या ठिकाणी. सेकंड टाइप ऑफ ग्रीटिंग, इट इज आफ्टरनून ग्रीटिंग. ओके. आफ्टरनून ग्रीटिंग्स मीन्स दुपारच्या वेळेत. ज्या वेळेला बघा, लक्षात राहू द्यायचं. आता महत्त्वाचं म्हणजे अगोदर मी टायमिंग सांगतो याचा, की कधी कुठपर्यंत म्हणायचं आहे. गुड मॉर्निंग जेव्हा कुठपर्यंत म्हणायचंय, तर लक्षात घ्या, आपण सकाळी म्हणजे जवळपास म्हणजे जेव्हा पहाटेचा वेळ असतो,
म्हणजे आपण सकाळी 3 वाजता 3 पासून किंवा 4 पासून आपण जनरली धरूयात. सकाळच्या 4 पासून काय काय करायचं काय तो जो टायमिंग असतो, तो एएमचा दाखवलेला असतो आपल्या सर्वांना माहिती आहे मोबाईलमध्ये. मग फ्रॉम 4 एएम टू 12 पी-एम म्हणजे दुपारच्या 12 वाजेपर्यंत. पी-एम म्हणजे दुपारचे असतात आणि एएम घड्याळात जर पाहिलं मोबाईलमध्ये, तर ते सकाळचे असतात. म्हणजेच पहाटे 4 वाजल्यापासून ते दुपारच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही काय म्हणायचं, गुड मॉर्निंग हे आपल्याला ग्रीटिंग तुम्ही यूज करायचं आहे. ओके. इट्स टाईम इज फ्रॉम 4 एएम टू 12 पी-एम. ओके. मीन्स त्याला आपण 12 नून असं देखील म्हणत असतो, जे दुपारची वेळ असते. हे लक्षात राहू द्यायचं आहे. बट आफ्टर आफ्टर 12 त्यानंतर आपण काय म्हणायचं मग गुड आफ्टरनून. ओके. देन सो द टाईम आफ्टरनून ग्रीटिंग, गुड आफ्टरनून. बघा दुपारच्या वेळेला काय म्हणायचं मग गुड आफ्टरनून म्हणायचं असतं. वी से दिस आफ्टर 12 o'clock इन द आफ्टरनून. म्हणजे दुपारी 12च्या नंतर आपण गुड आफ्टरनून म्हणत असतो. एक्झाम्पल इज गुड आफ्टरनून सर. ओके. गुड आफ्टरनून टीचर. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. ओके. यासारखे आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळतात. आता याचा टायमिंग आपण जनरली किती धरायचा? फ्रॉम 12 नून दुपारच्या 12 वाजल्यापासून ते आपण काय करायचं सायंकाळच्या 4 पर्यंत म्हणजे 4 पी-एम पर्यंत घ्यायचं आणि मग 4 नंतर म्हणजे 4 बघा 4च्या नंतर आपण इव्हनिंगचा टाईम सुरू होतो म्हणजे सायंकाळ होते आणि मग तिथून पुढे इव्हनिंग ग्रीटिंग सुरू होत असते. हे लक्षात राहू द्यायचं आहे. ओके. देन द नेक्स्ट ग्रीटिंग इट इज द इव्हनिंग ग्रीटिंग. सो गुड इव्हनिंग हे त्याच्यासाठी वर्ड्स आहेत. वी यूज दिस व्हेन वी मीट समवन इन द इव्हनिंग. ज्यावेळेला आपण रात्रीच्या वेळेला त्यांना भेटू किंवा सायंकाळच्या वेळेला म्हणता येईल, त्यावेळेला काय केलं जातं, की आपण गुड इव्हनिंग म्हणत असतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. गुड इव्हनिंग मॉम. आता आईला सुद्धा आपण गुड इव्हनिंग मॉम असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. समवन इज देअर. लेट हिम टू एंटर इन द क्लास. Oh, he left. Come on. We'll go ahead. Then evening greeting we are seeing. So we use evening greeting from 4 p.m. बघा हे 4 पी-एम पासून म्हणजे हे काय करायचंय रात्रीपर्यंत. मग परंतु ज्या वेळेला आपण काय करत असतो ना, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. म्हणजे आता रात्री इथं ही जी सायंकाळी सुरू होतंय पी-एम, तर हे काय करायचं रात्रीसुद्धा आपण भेट झाल्यानंतर म्हणजे आता जसं तुम्ही मला आल्यानंतर म्हणजे ऑनलाईन क्लास तुम्ही जॉइन झालात, कीच तुम्ही काय म्हणलात, "गुड इव्हनिंग सर." येस, हे झालं गुड इव्हनिंग. म्हणजे रात्र जरी असली तरी इव्हनिंग म्हणायचं आहे. का बरं? जेव्हा सुरुवात करायची असते बोलायला किंवा आपण जेव्हा भेटतो त्यावेळेला आपण गुड इव्हनिंग म्हणायचं असतं. बट ज्यावेळेला आपण म्हणजे निरोप घेत असतो, जेव्हा आपण बाय करत असतो, त्यावेळेला मात्र मग नाईट ग्रीटिंग म्हणायचं असतं. म्हणजेच गुड नाईट ग्रीटिंग अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 4 पी-एम पासून बघा लक्षात घ्या, म्हणजे 4 दुपारचे जे सायंकाळचे 4 आहेत ना, ते 4 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत तुम्ही जेव्हा सुरुवातीला भेट झाली, की गुड इव्हनिंगच म्हणायचं. आता भलेही 9 जरी वाजले आणि भेट झाली, तर सुरुवातीला भेट झाल्यावर गुड इव्हनिंग. परंतु बाय करायचं असेल किंवा लेफ्ट व्हायचं असेल, म्हणजे किंवा थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल, म्हणजेच निरोप घ्यायचा असेल, तर त्यावेळेला आपण काय घ्यायचं आहे, त्यावेळेला मात्र आपण गुड नाईट म्हणायचं असतं. ओके. सो विल सी अहेड. पाहूयात मग आता नाईट ग्रीटिंगचा पुढचा भाग. वी से गुड नाईट. वी से धिस व्हेन वी गो टू बेड. जेव्हा आपण झोपायला जातो और से गुड बाय ॲट नाईट. रात्रीच्या वेळेला आपण गुड बाय करत असतो, त्यावेळेला आपण गुड नाईट असं म्हणायचं असतं. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. वी हॅव गिव्हन एक्झाम्पल फॉर धिस. इट इज गुड नाईट डॅड. ओके. धिस इज द एक्झाम्पल. गुड नाईट डॅड, गुड नाईट ब्रदर, गुड नाईट ब्रो, गुड नाईट म्हणजे सिस्टर. ओके. या पद्धतीनं आपण वर्ड्स किंवा सेंटेन्स यूज करू शकतो. तर बघा लक्षात घ्यायची आहे ही गोष्ट, की आपण एकदा परत सांगतोय मी हां. बघा
सकाळची मॉर्निंग टाईम असेल त्यावेळेला गुड मॉर्निंग. ओके. म्हणजे टायमिंग असेल तो बघा, म्हणजे तो ॲट डॉन, डॉन म्हणजे पहाटेचा टाईम असेल, म्हणजे तो किती असेल 4 AM टू 12 PM म्हणजे 12 नून असं आपण घेऊयात. त्यानंतर आफ्टर 12 टू 4 PM हा आहे दिस इज गुड आफ्टरनून. ओके. हे असणार आहे गुड आफ्टरनून. आणि मग आफ्टर 4 PM म्हणजे 4 PM नंतर मग तिथून पुढे मात्र गुड इव्हनिंग असेल. परंतु ज्या वेळेला आपल्याला निरोप घ्यायचा असेल तिथून पुढेही लक्षात राहू द्यायचं आहे सायंकाळच्या नंतर. त्यावेळेला आपण म्हणजे भेट झाल्यानंतर काय म्हणणार गुड इव्हनिंग. परंतु बाय करायचं असेल तर त्यावेळेला आपण गुड नाईट म्हणायचं आहे. हे लक्षात राहू द्यायचं आहे. ओके. अंडरस्टूड. एवढं समजलं आता? या पद्धतीने यूज करायचंय. येस. In our daily conversation. Okay. Yes. Okay. Now some other useful greetings are here. आता काही इतर ग्रीटिंग्ज आहेत त्या या ठिकाणी पाहूयात आपण. बघूयात मग आता. सिच्युएशन दिलेली आहे. त्यानंतर ग्रीटिंग्ज दिलेले आहेत आणि रिस्पॉन्स काय करायचा आहे. ज्या वेळेला कोणीतरी आपल्याला भेटतंय आणि त्यानं जर आपल्याला म्हटलं, की हॅलो. त्यानं तुम्हाला जर हॅलो म्हटलं तर तुम्ही म्हणायचं, तुम्ही त्याला हॅलो किंवा हाय म्हणणार. शक्यतो आपण काय करायचं, हाय म्हणायचं त्याला. त्यानं हॅलो म्हटलं तर आपण हाय म्हणायचं किंवा थोडक्यात आपण त्यानं हाय म्हटलं तर आपण त्याही वेळेला हाय म्हणतो. लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही यूज करू शकता. हाय किंवा हॅलो दोन्हीपैकी एक. ओके. आपण जनरली जर समोरचा हॅलो म्हटला तर आपण त्याला हॅलो म्हणा आणि जर समजा तो हाय म्हटला तर आपण त्याला हाय म्हणूयात. ठीक आहे. किंवा हाय म्हणायचं. आपण भेटल्यानंतर बोलतो हाय, हाय असे दोघंही एकमेकांना हाय म्हणतात. म्हणजे ही सुरुवातीची भेट असतील. इन इंग्लिशमध्ये वी हॅव टू से हाय आणि ही रिस्पॉन्स सुद्धा त्याला हाय न करायचा. जर त्यानं हॅलो न केला तर आपण सुद्धा हॅलो म्हणू शकतो किंवा हाय सुद्धा म्हणता येतं. हे लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानं हाय केलं तर तुम्ही हॅलो म्हणू शकता किंवा हाय सुद्धा म्हणू शकता. ॲज युअर विश. तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीनं करा. त्यानंतर बघा व्हेन यू मीट आफ्टर अ लाँग टाईम. जर तुम्ही खूप दिवसाने भेटलात आणि त्यानं विचारलं, समोर तुम्ही विचारू शकता किंवा त्यानंही समोर एखाद्या समोरच्या व्यक्तीनं विचारलं आपल्याला, हाऊ आर यू? बघा, हाऊ आर यू? तुम्ही काय त्याला रिस्पॉन्स करणार? त्याला रिस्पॉन्ड करायचा, आय एम फाईन, थँक यू. काय म्हणायचं? आय एम फाईन, थँक यू. ओके. Thank you. देन व्हेन समवन सेज थँक यू. जर आता समोरचा तुम्हाला थँक यू म्हणला, तर एखादी वस्तू तुम्ही त्याला दिली. तो म्हणाला, "प्लीज गिव्ह मी अ पेन्सिल." त्यानं तुम्हाला पेन्सिल त्यानं मागितलेली आहे आणि तुम्ही त्याला ती पेन्सिल दिलेली आहे. देन ही सेज थँक यू टू यू. मग तो जर तुम्हाला थँक यू म्हणला, देन इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू रिप्लाय हिम ऑर हर. तुम्ही रिप्लाय करायचं तुमचं काम आहे. जर तुम्हाला कोणी थँक यू म्हणलं, तर तुम्ही काय म्हणणार? यू आर वेलकम. यू आर वेलकम. ओके. तुम्ही काय म्हणायचं? यू आर वेलकम किंवा फक्त वेलकम म्हटलं तरी चालेल. ओके. पण जनरली यू आर वेलकम असं म्हणा किंवा वेलकम म्हणा. म्हणजे जर समजा मी म्हणालो तुम्हाला थँक यू, तर तुम्ही काय म्हणणार? यू आर वेलकम. ओके. किंवा नुसतं वेलकम केलं तरी चालेल. ओके. चला. त्यानंतर पुढे व्हेन यू लीव्ह. ज्यावेळेला आपण आता एखाद्यापासून जातोय, निरोप घेतोय. निरोप घेत असताना आपण त्याला म्हणत असतो एकतर बाय किंवा गुड बाय. काय म्हणायचं? बाय किंवा गुड बाय. आणि जर समोरचा एखादा तुम्हाला म्हणला बाय किंवा लक्षात राहू द्यायचंय. तर तो बघा लक्षात राहू द्यायचंय. त्याला काय समोरचा म्हणला बाय, तर आपण त्याला सुद्धा काय करायचंय बाय आणि पुढे आणखी सेंटेन्स आहे एक सी यू सून. लवकरच भेटूयात. असं त्याचा मीनिंग आहे. म्हणून मग लक्षात घ्यायचंय तुम्ही काय म्हणू शकता? बाय म्हटलं तर तुम्हीही बाय म्हणा, गुड बाय म्हणू शकता किंवा त्यानंतर सी यू सून हे सुद्धा सेंटेन्स तुम्ही वापरायचे. लक्षात राहू द्यायचं आहे. व्हेन यू विश लक. ज्यावेळेला आपण एखाद्याला आपल्याला शुभेच्छा द्यायच्या असतात. एखादं काहीतरी काम करायला चाललेलं आहे, एक्झाम द्यायला चाललेला आहे एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी किंवा तुमचा मित्र-मैत्रीण कोणी जे कोणी असेल किंवा घरातील तुमचा भाऊ-बहीण
अंकल कोणी जे जर एक्झाम द्यायला जात असतील, तर त्यांना त्यांच्यासाठी हे सेंटेन्स वापरायचं आहे ते जात असताना. ऑल दी बेस्ट. काय म्हणायचं? ऑल दी बेस्ट. ओके. त्यानंतर जर तुम्ही जर काही करायला चाललेला असाल आणि जर तुम्हाला जर कोणी म्हटलं ऑल दी बेस्ट, तर त्यावेळेला त्यांना रिस्पॉन्ड तुम्ही करायचा आहे थँक यू. काय म्हणायचंय तुम्ही? थँक यू म्हणायचं आहे. ओके. समजले ना हे आता? गुड. आता बघा जर हां? ओके. आता मी तुम्हाला हाय म्हणणार, तुम्ही तिकडून समोर हाय म्हणायचे एका आवाजात सर्वांनी. हाय. Hi. ओके. Hi. Hi. ओके. हां. हॅलो. Hi. हॅलो. तुम्ही काय म्हणणार? हॅलो. Hello. Hello. गुड. Hello. ओके. ओके. आता मी म्हणणार तुम्हाला हाऊ आर यू? Hello. तुम्ही काय म्हणणार आता सांगा? I am fine. आय एम फाईन. थँक यू. आय एम फाईन. थँक यू. Thank you. गुड. आय एम फाईन. थँक यू. व्हेरी गुड. आय एम फाईन. I am fine. थँक यू. Thank you. आता आता तुम्ही मला हां, आता बघा. मी तुम्हाला आता थँक यू म्हणतोय, तेव्हा तुम्ही काय म्हणणार? थँक यू, Welcome. वेलकम किंवा काय म्हणायचं? यू आर वेलकम. ओके. आता मी तुम्हाला म्हणणार बाय. तुम्ही काय रिस्पॉन्ड करणार? बाय. Bye. बाय. गुड बाय. Bye. सी यू सून. ओके. आता आता मी तुम्हाला बघा विश करणार आहे. ऑल दी बेस्ट. तुम्ही काय म्हणणार? Thank you. Welcome. Thank you. ऑल दी बेस्ट म्हणल्यावर वेलकम म्हणायचं नाही. Thank you. आता ऐका. कुणी जर तुम्हाला ऑल द बेस्ट म्हणलं तर वेलकम म्हणायचं नाही तिथं. थँक यू म्हणल्यानंतर यू आर वेलकम म्हणायचंय किंवा वेलकम म्हणायचंय. ऑल द बेस्ट म्हटलं तर तुम्ही त्यावेळेला थँक यू म्हणणार. कम ऑन. ऑल द बेस्ट. Thank you. थँक यू. व्हेरी गुड. थँक यू. मग आता तुम्ही थँक यू म्हणलात तर मी परत म्हणणार यू आर वेलकम. ओके. तुम्ही पुन्हा मला थँक यू म्हणलात ना आता, मग त्यामुळे यू आर वेलकम. ओके. या पद्धतीनं तुम्ही सुद्धा काय करा. आता कधी-कधी तुमचा बर्थडे असतो आणि बर्थडेला सुद्धा तुम्हाला काय करतात, विश करतात आणि मग विश केल्यानंतर आपण त्यांना रिप्लायमध्ये थँक यू म्हणायचं असतं. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवायची. धिस इज व्हेरी कॉमन. त्यानंतर मग आपण लक्षात घ्यायचंय, आपल्याला जर म्हटलं हॅपी बर्थडे. आता समजा मी एखाद्याला म्हटलो, की समजा आता राजू नावाचा मुलगा आहे आणि मी त्याला म्हटलो, की "हॅपी बर्थडे राजू." देन राजू विल रिप्लाय मी, "थँक यू सर." काय म्हणणार राजू? "थँक यू सर." ओके. हां. ओके. आणि आपण आणखी आता हे झालं सिंपल त्याला विश करणं. आपण आणखी वेगळ्या पद्धतीनं त्याला विश करू शकतो. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. राजू हॅपी बर्थडे. ओके. या पद्धतीनेही करू शकतो. त्यांना मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे असंही म्हणायचं. म्हणजे त्यांना रिप्लायमध्ये थँक यू म्हणायचं आहे. थँक यू सो मच. ओके. जर तुम्ही थँक यू किंवा मग एखाद्याने तुमची खूपच प्रशंसा केलेली असेल, तर त्यावेळेला आपण थँक यू सो मच असं वापरायचं आहे. एक छोटंसं कन्व्हर्सेशन या ठिकाणी तुमच्यासाठी दिलेलं आहे. बघा, ए काय म्हणतोय, ए आणि बी यांची भेट झालेली आहे. म्हणजे ए आहे तो थोडक्यात हे आपला राहुल नावाचा मुलगा आहे. ए आणि बी म्हणजे रिया नावाची गर्ल आहे. राहुल इज अ बॉय अँड रिया इज अ गर्ल. ओके. सो राहुल सेज, "गुड मॉर्निंग रिया." बघा. त्यानंतर मग रिया काय रिप्लाय करते, "गुड मॉर्निंग राहुल. हाऊ आर यू?" ओके. हाऊ आर यू? देन राहुल सेज, "आय एम फाईन. थँक यू. हाऊ आर यू?" तू कशी म्हणजे राहुल म्हणतोय, "मी ठीक आहे. आय एम फाईन. थँक यू." बट पुढे आणखी आहे त्यानं वाढवला शब्द एक, "हाऊ आर यू?" तू कशी आहेस? देन रिया सेज, "आय एम फाईन टू." म्हणजे मी सुद्धा कशी आहे? छान म्हणजे ठीक आहे, छान आहे. ओके. लक्षात राहू द्यायचे. जर समजा तुम्ही विचारलं एखाद्याला, तुम्हाला विचारलं एखाद्यानं, की "तू कसा आहेस? कशी आहेस? हाऊ आर यू?" त्यावेळेला तुमचा रिप्लाय असणार, "आय एम फाईन.
थँक यू. पण तुम्हालाही त्याला विचारायचं असेल, हाऊ आर यू? मग त्यावेळेला कसं म्हणणार? आय एम फाईन, थँक यू, हाऊ आर यू? तर मग त्यावेळेला समोरच्यानं तुम्हाला रिप्लाय काय करायचा आहे? आय एम फाईन टू. किंवा तुम्हाला जर एखाद्यानं विचारलं किंवा तुम्ही जर बघा, तुम्हाला जर एखाद्याने विचारलं, की बाबा तुम्ही कसे आहात? आपण काय म्हणायचं? किंवा थोडक्यात तुम्हीच एखाद्याला विचारलं, हाऊ आर यू? त्यावेळेला मग तुम्हाला समोरची व्यक्ती म्हणेल, आय एम फाईन, थँक यू. तुमची विचारपूस केली आहे, हाऊ आर यू? त्यावेळेला तुम्ही म्हणायचे मग, आय एम फाईन ट्रू. T-O-O हे शब्द वापरायचा आहे. ट्रू. मी सुद्धा. टूचा मीनिंग असतो या ठिकाणी T-O-O. टू मीन्स काय आहे? सुद्धा. लक्षात राहू द्यायचं आहे. ओके. देन या ठिकाणी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी मी दिलेली आहे. तर ती ॲक्टिव्हिटी बघायची या ठिकाणी. बघूयात मग. आता म्हणजे इथं मॅच द फॉलोइंग आपल्याला आता जोड्या लावायच्यात. त्या आपण बघूयात आता कशा जोड्या लावतायत तुम्ही. चला, पहिला आहे गुड मॉर्निंग. ABCD कोठे लागेल पटकन सांगायचं. बी. येस, व्हेरी गुड. गुड मॉर्निंगची जोडी असणार आहे बी. बी म्हणजेची व्हेन यू मीट इन द मॉर्निंग. ओके. देन नंबर नेक्स्ट 2 नंबर गुड नाईट. गुड नाईट व्हेन यू गो टू स्लीप. व्हेरी गुड. ए व्हेरी गुड. ए. नंबर 3 हेलो. कम ऑन टेल. हेलो. डी. No, who said D? No D, it is C. When you meet any time of the day, जेव्हा कधी कधी भेटतोय आपण तेव्हा C. Hello is for C and goodbye is for D. When you leave, ज्यावेळेला आपण निरोप घेतोय त्यावेळेला आपल्याला सांगता येईल इट इज D. So goodbye. ओके. तर अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, वी ग्रीट अदर्स टू शो काइंडनेस अँड रिस्पेक्ट. ऑलवेज ग्रीट युअर पॅरेंट्स, टीचर्स अँड फ्रेंड्स अँड अ स्माइल मेक्स यू ग्रीटिंग्स मोर ब्युटिफुल. आणि म्हणून मग इथे या ठिकाणी तुमच्यासाठी मराठीत सांगतो एकदा बघा. वी ग्रीट, आपण एखाद्याला अभिवादन केलं तर त्या अभिवादनातून आपलं काय दिसत असतं? थोडक्यात काइंडनेस म्हणजे आपली नम्रता, आपला दयाळूपणा दिसत असतो अँड रिस्पेक्ट आणि तुम्ही एखाद्याचा केलेला आदर दिसून येत असतो. ऑलवेज ग्रीट युअर पॅरेंट्स, नेहमी आपल्या आई-वडिलांना अभिवादन करणं, पालकांचं अभिवादन करणं, त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. त्यानंतर टीचर्सला आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा आपण काय करायचं आहे? ग्रीट करायचं असतं. भेटल्यानंतर हाय, हॅलो, त्यासोबतच गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट या पद्धतीनं बाय, गुड बाय, ओके, सी यू सून या पद्धतीनं. अ स्माइल मेक्स यू ग्रीटिंग मोर ब्युटिफुल. आणि मग थोडक्यात जेव्हा आपण ग्रीटिंग करत असतो त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावर काय असणं गरजेचं आहे? एक स्माइल असणं गरजेचं आहे. ज्यामुळे आपण काय करत असतो? आपण स्माइलमुळे अजूनच छान दिसत असतो, सुंदर दिसत असतो. तर आजचा हा लेसन सर्वांना समजलाय का? येस, इट इज व्हेरी इझी आणि हा खूप इंटरेस्टेड होता, छान होता. जर तुम्ही लक्ष दिलं तर. कालच्यासारखी अशी याचीच ॲज इट इज PDF मी टाकणार आहे. व्यवस्थितरित्या इन गुड हँडरायटिंगमध्ये तुम्ही काय करायचे आहे? लिहून घ्यायचे आहे. यू हॅव टू राईट इन अ गुड हँडरायटिंग. ओके? सो विल स्टे हिअर. थँक यू सो मच. Good night, all of you. Good night, sir. Good night, sir. Good